a new notebook. Once again, I will introduce myself. First of all, this is the subject that is I'm going to deal, universal human value, for semester first. And now I'll introduce myself. And one point before going for the introduction, one point I want to tell you that for every subject you are going to prepare a new notebook. It may be 100 pages or 200 pages depending upon the syllabus. Okay, so for my subject only the 4 chapters are there, so 100 pages notebook is enough for the subject. So you are going to prepare a new notebook from tomorrow. If you have today, it's okay. From tomorrow, you are going to prepare a new notebook, and on that new notebook, for each page, what you are going to write, whatever the points will be there in my slide. Okay, so that not all points, but थोडक्यात आपल्याला आपले ठळक मुद्दे जे आहेत त्या चॅप्टर मधले किंवा आपण काय शिकलो आहे बाबा आजच्या लेक्चरला, हे ठळक मुद्दे तर तुमच्या नोटबुक मध्ये येणे गरजेचं आहे. सो दॅट when I will deliver the next lecture, or suppose tomorrow or day after tomorrow, whatever the lecture will be there, मी विचारू शकते की तुम्हाला बाबा तुम्ही अगोदर काय शिकला आहात पहिल्या लेक्चरला किंवा दुसऱ्या लेक्चरला. मग तुमच्याकडे ते नोट्स अवेलेबल असायला पाहिजे, ते ठळक मुद्दे असायला पाहिजे की बाबा आपण या सब्जेक्ट मध्ये काल किंवा आज काय शिकलो आहोत अगोदरच्या लेक्चरला, हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. तुम्ही रिवाइज करायला पाहिजे. प्रत्येक लेक्चरच्या अगोदर तुम्ही जेव्हा अटेंड करता आहात तेव्हा तुमचं रिव्हिजन व्हायला पाहिजे. बाबा तुम्ही अगोदर काय घेतलेलं आहे शिक्षकांनी हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. क्लिअर विथ दिस? Yes, ma'am. Okay, so you are going to prepare a new notebook, and in that new notebook the first page will be nothing but that is the index page. सगळ्यांना माहितच आहे. त्या इंडेक्स पेज वर तुमचं इंट्रोडक्शन करायचं आहे, तुमचं नाव लिहायचं आहे, ती नोटबुक कशाची आहे, सब्जेक्ट काय आहे, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू. ओके, and then second page will be the introduction of subject teacher. That will be the introduction of subject teacher. प्रत्येक सब्जेक्टचे सब्जेक्ट टीचर काय आहेत, त्यांचं नाव काय आहे, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे आहे. तुम्ही शिक्षक, तुम्हाला शिक्षक कुठले शिकवता आहेत, सब्जेक्ट झाल्यानंतर पण तुम्हाला माहित नसतं त्यांचं नाव काय आहे, काय काय अशा कॉलेजेस मध्ये आहेत. ओके, तसं न होण्यासाठी आपलं एक बाबा आमच्या कॉलेजमध्ये एक हे आहे, पद्धत आहे की बाबा तुमच्या नोटबुक मध्ये पहिलं तुमचं इंट्रोडक्शन असायला पाहिजे आहे आणि नंतर सेकंड पेजला सब्जेक्ट टीचरचं इंट्रोडक्शन असायला पाहिजे. ओके, म्यूट युअर सेल्फ ऑल ऑफ यू फर्स्ट ऑफ ऑल. अनिकेत कलबुर्मी, अनिकेत कलबुर्मी, म्यूट युअर सेल्फ. Whenever you are going to attend, whenever you are going for lectures, attending the lectures, please mute yourself as well as video तुम्ही तुमचा बंद ठेवायला पाहिजे आहे आणि मगच लेक्चर अटेंड करायला पाहिजे आहे. नाहीतर तुमचे जे म्यूट केलं नसेल तुम्ही व्हिडिओ किंवा ऑडिओ, मग सगळा आवाज लेक्चरच्या दरम्यान येत असतो. ओके, सो सेकंड पेज विल बी द इंट्रोडक्शन ऑफ सब्जेक्ट टीचर. प्रत्येक सब्जेक्टचा टीचर कोण कोण आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय झालेलं आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे आहे. आणि जर तुम्हाला काय डाऊट असेल त्या सब्जेक्ट बद्दल किंवा जे काय असेल तुमचं पर्सनल जे काय अकॅडमिक डाऊट्स असतील ते तुम्ही कॉन्टॅक्ट करून आम्हाला सांगू शकताल की बाबा तुम्ही पहिलं सीसी ला सांगू शकाल. सीसी ला नाही वाटलं बाबा तुम्हाला कॉन्टॅक्ट करणं तर तुम्ही ऍज अ फॉर गर्ल स्टुडंट इफ यू वॉन्ट टू कॉन्टॅक्ट द लेडीज सब्जेक्ट टीचर यू कॅन कॉन्टॅक्ट मी अँड टेल व्हॉट एव्हर युअर अकॅडमिक जे काय प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला सब्जेक्ट रिलेटेड किंवा जे काय असतील कसले वेगळे प्रॉब्लेम्स ते तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये नंबर दिलेला आहे ते कॉन्टॅक्ट करू शकता आहात. ईमेल आयडी आहे की बाबा आपल्याला जेव्हा आता ईमेल आयडी का देते आहे की तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटलं नक्की आपण स्कॉलरशिप फॉर्म भरतो एका महिन्यानंतर, मग त्यावेळेस आपल्याला स्कॉलरशिपचे डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतात, स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स तुमच्या ईमेल आयडी वर असतील ते मला माझ्या ईमेल आयडी वर सेंड करायचे असतील. त्यामुळे तुम्हाला माहित असायला पाहिजे आपल्या सब्जेक्ट टीचरचे ईमेल आयडी कुठले, काय डॉक्युमेंट सेंड करायचे असतील. त्यामुळे हे गरजेचं वाटतं आम्हाला की तुमच्याकडे हे
असायला पाहिजे आहे प्रत्येक सब्जेक्ट टीचरचे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. Okay, and that will cover the 3 point will cover the introduction of subject teacher. So first of all, I will introduce myself. I am the subject teacher. My name is Anuja Makaran Lotke. Okay, I have done B from KBP College of Engineering Satara in 2005, and after that I have done ME in ENTC from Sweri College of Engineering, Pandharpur. Okay, I have 10-year experience in the same college, that is Sweri College of Engineering. I have taught the subject like basic electrical, basic electronics, C programming, and various subject. And but the new subject from the last year that I am teaching, that is nothing but universal human value. Okay, clear with this? Yes, The ma'am. mobile number, Yes, ma'am. you can write the mobile number in your notebook, that is the second page, 88, and this is here it is 30, not 3. Okay, 8830694012. So that is the mobile number, and email ID is amlotke@coe.sweri.ac.in. So that will cover my introduction part, that you must know of every subject. कुठला सब्जेक्ट कोण शिकवत आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे हे माहित असणे गरजेचं आहे. Now we'll go for the structure of the subject. What is the structure of the subject that you must know before going for the subject detail? What is the structure of the subject? आता स्ट्रक्चर ऑफ द सब्जेक्ट मध्ये तुम्हाला पहिला पॉइंट जो आहे कोर्स कोड. प्रत्येक सब्जेक्टला एक कोड दिलेला असतो, त्याप्रमाणे तुमचं ते तुमचा कोड हा काय आहे युनिव्हर्सिटी मधनं आलेला असतो. तो कोड फिक्स असतो त्या सब्जेक्टला, आणि तो कोड काय आहे आपला युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूचा C115. क्रेडिट्स किती आहेत त्याला? 2 आहेत. आणि या सब्जेक्टला आपल्याला एंड सेमिस्टर एक्झाम आहेत. एंड सेमिस्टर एक्झाम पण ते पण किती मार्काचे, म्हणजे युनिव्हर्सिटी कडनं पेपर आलेला असणार आहे तो, आणि तो पेपर कशा फायनल पेपर म्हणू शकतो आपण. तो पेपर किती मार्काचा असणार आहे? 50 marks. That paper will be of 50 marks. Okay, so that is the ESE, that is end semester exam. There will be no ISE for this paper. या सब्जेक्टला ISE म्हणजेच इन सेमिस्टर एक्झाम. आता तुम्ही बघितलं असेल आहे बाकीच्या सब्जेक्टला इन सेमिस्टर एक्झाम असतात, 3 इन सेमिस्टर एक्झाम्स असतात. तसं युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूला एकही ISE नाहीये, इन सेमिस्टर एक्झाम नाहीये. फक्त काय असणार आहे, चॅप्टर टेस्ट असतील. तुमचा प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर जे काय तुमचे MCQ टेस्ट असेल, आता ऑनलाईन चालू आहे म्हणून आपण MCQ टेस्ट घेतो आहे, नाहीतर ऑफलाईन जर चालू असेल तर तुमचं जे काय थेरॉटिकल टेस्ट असेल ते थेरॉटिकल बेस टेस्ट असणार आहे. ओके, सो ईच चॅप्टर टेस्ट विल बी ऑफ 20 marks. Only chapter test as well as end semester exam is there for what? That is this subject. Again, Ajit, mute yourself. So that will be of what? 50 marks end semester exam. Chapter test, it will be of, for after each chapter there will be a chapter test of each including 20 marks. No ISE will be there. Next, teaching scheme. टीचिंग कसं करायचं आपल्याला? पर वीक देर विल बी 2 to 3 lectures, 2 hours per week will be there. But for completion of our syllabus earlier, लवकर आपला completion व्हायला पाहिजे आहे सिलेबसचं, म्हणून आपल्याला आठवड्यातनं 3 lectures ऍडजस्ट केलेले आहेत. ओके, दिलेले आहेत. आणि एक्झामिनेशन स्कीम, यू नो इट इज अ थेरी ESE पेपर अँड दॅट विल बी ऑफ 50 marks. लक्षात आलेलं आहे का हे स्ट्रक्चर ऑफ सब्जेक्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. आता हे झाल्यानंतर आपण कोर्स आउटकम बघणार आहोत. व्हॉट आर द कोर्स आउटकम फॉर द दॅट इज सब्जेक्ट
कोर्स म्हणजे नक्की काय आहे? कुणी सांगू शकेल का कोर्स म्हणजे काय? What is another name for course? Anyone? कोर्स म्हणजेच काय आहे? तुमचा सब्जेक्ट. आता हा सब्जेक्ट कुठला आहे? युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू. प्रत्येक सब्जेक्टचा आउटकम काहीतरी असणार आहे. आउटकम म्हणजे काय आहे की तुम्हाला या सब्जेक्ट मधनं हे शिकल्यानंतर सब्जेक्ट तुम्ही एक सेम म्हणजे 3-4 महिने जे तुम्ही शिकत आहात हा सब्जेक्ट शिकल्यानंतर तुम्हाला त्यातनं काय मिळालेलं आहे? ओके, दॅट विल बी नथिंग बट सब्जेक्ट आउटकम म्हणजेच कोर्स आउटकम म्हणतोय आपण. आलं लक्षात? कोर्स आउटकम म्हणजे काय आहे? ओके विथ दिस? येस मॅम. ओके, सो कोर्स आउटकम म्हणजे नक्की काय आहे? पहिली गोष्ट, कोर्स आउटकम बघायच्या अगोदर, सब्जेक्ट बघायच्या अगोदर आपण सब्जेक्ट हा युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू म्हणजे नक्की काय आहे हा बघूया. युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू म्हणजे नक्की काय आहे, त्याचा अर्थ काय आहे ते आपण बघूया. तुम्हाला 12वी पर्यंत मला वाटतंय झालं असणार आहे. व्हॅल्यू एज्युकेशन झालं होतं का? व्हॅल्यू एज्युकेशन पार्ट, मूल्य शिक्षण झाले का कुणाचं? सेशन असायचे बघा मूल्य शिक्षणाचे. नो मॅम. नाही झालं. ओके, मग काय काय शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये मूल्य शिक्षण हा पाठ असतो आहे. तुम्हाला झालं नाहीये ते ओके. तर युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू म्हणजेच काय आहे? युनिव्हर्सलचा अर्थ काय आहे? ग्लोबल. युनिव्हर्सलचा दुसरा अर्थ काय आहे? ग्लोबल. ग्लोबली एक्सेप्टेड ज्या काही ह्युमन व्हॅल्यूज आहेत त्या आपण या सब्जेक्ट मध्ये शिकणार आहोत. ओके, त्याला म्हणतो आपण युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू. ह्युमन व्हॅल्यूज म्हणजेच काय म्हणू शकतो? मानवी मूल्य, मानवी मूल्य, ग्लोबली एक्सेप्टेड ह्युमन व्हॅल्यू. ओके, मग ते जर आपल्याला एक्सप्लेन करायचं म्हटलं युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू मध्ये काय काय येतं आहे ते जर आपल्याला एक्सप्लेन करायचं म्हटलं तर आपण म्हणू शकतो की ह्युमन बिंग म्हणजे मानव हा काय आहे? एकटा नाहीये युनिव्हर्स मध्ये. तो काय करतो आहे? को एक्झिस्ट करतो आहे. कुणाशी को एक्झिस्ट? कुणाशी करतो आहे? ही इज नॉट अलोन बट ही इज एक्झिस्टिंग विथ द 3 फॅक्टर्स. फर्स्ट इज व्हॉट? हिज फॅमिली मेंबर्स. ओके, को एक्झिस्ट करतोय कुणाशी? तो फॅमिली मेंबरशी. ओके, त्याच्याबरोबर कोण कोण आहे अजून? त्याची फॅमिली आहे. दुसरं कोण आहे फॅमिलीच्या व्यतिरिक्त? फॅमिलीच्या व्यतिरिक्त कोण आहे? सोसायटी मेंबर्स. ओके, जिथे तो राहता आहेत त्याच्या आजूबाजूचे मेंबर्स, दॅट इज नथिंग बट द सोसायटी मेंबर. आणि तिसरं पार्ट आहे दॅट इज नथिंग बट एन्व्हायरमेंट, सराउंडिंग मीडियम, दॅट इज नथिंग बट नेचर. Therefore, in the universe, human being is not alone, does not exist alone. तो जगत नाही एकटा, तर को एक्झिस्ट करतोय. कुणाशी को एक्झिस्ट करतोय? कुणी सांगेल का मला? कुणाशी को एक्झिस्ट करतोय? फॅमिली. फर्स्ट इज फॅमिली. फॅमिली मेंबर्स. सेकंड काय आहे? सोसायटी अँड नेचर. सोसायटी. आणि थर्ड काय आहे? सराउंडिंग Nature. मीडियम किंवा एन्व्हायरमेंट. त्यालाच आपण नाव काय दिलेलं आहे? नेचर. ओके, हे 3 फॅक्टर्स आहेत त्याच्याशी तो को एक्झिस्ट करतो आहे. ओके, ह्युमन बिंग. आणि त्याच्या गरजा किती आहेत? प्रत्येक ह्युमन बिंगच्या 2 गरजा आहेत. 2 गरजा आहेत. जेव्हा तो जीवन जगत आहे, को एक्झिस्ट करतोय जीवन जगताना फॅमिलीशी, सोसायटीशी आणि नेचरशी. At that time, there are the 2 needs of human being. What are the 2 needs? The first is happiness. त्याला नेहमी असं वाटतं आहे की आपल्याला काही केलं, कुठलंही काम केलं, कुठलंही कार्य केलं तर आपल्याला काय मिळालं पाहिजे? त्यातनं हॅपीनेस. हॅपीनेस मिळाला पाहिजे. ओके, आणि दुसरी काय आहे? प्रॉस्पेरिटी. प्रॉस्पेरिटी. हॅपीनेस म्हणजे आनंद व्हायला पाहिजे, आनंदी व्हायला पाहिजे आहे कुठलंही कार्य केल्यानंतर. त्याच्या जीवनात आनंद व्हायला पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे आहे, त्यासाठी तो त्याच्या गरज आहे पहिली गोष्ट. आणि दुसरी गरज काय आहे? प्रॉस्पेरिटी. प्रॉस्पेरिटीचा दुसरा मराठीमध्ये अर्थ काय म्हणू शकता तुम्ही? समृद्धी. समृद्धी, भरभराट.
म्हणजे त्याच्या जीवनामध्ये समृद्धी यायला पाहिजे आहे, भरभराट यायला पाहिजे आहे. त्यासाठी तो काय करतो आहे, जीवन जगत आहे. आणि त्याच्या 2 गरजा आहेत जीवनाच्या. पहिली गोष्ट काय आहे, हॅपीनेस पाहिजे त्याला. आणि दुसरी गोष्ट काय आहे, जीवन त्याचं समृद्ध व्हायला पाहिजे, भरभराट यायला पाहिजे त्याच्या जीवनात. त्याच्यासाठी तो जीवन लढत आहे. लक्षात आलेलं आहे का हे? येस मॅम. ओके. येस मॅम. आता हे करत असताना मग ह्या ज्या 2 गरजा आहेत, कुठल्या, हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी, जर त्याच्या 2 जीवनात पाहिजे आहेत, तर हे कसे सॅटिस्फाईड होणार आहेत? हाऊ इट इज गोइंग टू सॅटिस्फाईड? तर ते सॅटिस्फाय होण्यासाठी त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे आहे, 2 पॉइंट्स गरजेचे आहेत. एक म्हणजे काय, राईट अंडरस्टँडिंग. राईट म्हणजे काय, काय म्हणू शकतो आपण? राईट अंडरस्टँडिंग म्हणजे काय मराठीमध्ये? समजणे, समजून घेण्यास, प्रॉपरली समजून घेण्यास त्याची ताकद असायला पाहिजे आहे, कॅपेबिलिटी असायला पाहिजे आहे. जे काय आहे अचूक समजून घेण्याची त्याला ताकद असायला पाहिजे आहे, कॅपेबिलिटी असायला पाहिजे त्याच्याकडे, राईट अंडरस्टँडिंग असायला पाहिजे आहे. ओके. आणि राईट युटिलायझेशन. राईट युटिलायझेशन म्हणजे जे काय तो वापरतो आहे आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी, जे काय फिजिकल फॅसिलिटीज जो काय वापरतो आहे ते कशा प्रकारे युटिलाइज करायचे, कुठल्या कधी यूज करायचं हे त्याला माहित असायला पाहिजे. अचूक त्याला माहित असायला पाहिजे, या क्षणी मला हे गरजेचं आहे तेव्हाच मी वापरणार. मला उद्या मला ह्याची गरज आहे तेव्हा मी वापरणार, आज मी ते वापरणार नाही. हे जर त्याला लक्षात आलं, त्याला आपण म्हणू शकतो राईट युटिलायझेशन. त्याला लक्षात येते की फिजिकल फॅसिलिटी ज्या काय आहेत आपण वापरतोय कुठलंही कार्य पूर्ण करण्यासाठी. कुठलंही कार्य पूर्ण करण्यासाठी मी एक एक्झाम्पल देते. बाबा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तुम्हाला काय गरजेचं आहे, एक बुक गरजेचं आहे. आता मी जे सांगते हे स्लाइड्स वर जे दिसत आहे त्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे, एक बुक गरजेचं आहे, पेन्सिल किंवा पेन गरजेचं आहे ते लिहिण्यासाठी. ओके. ह्या तुमच्या फिजिकल फॅसिलिटीज आहेत अभ्यास करण्यासाठी, जे तुम्हाला गरजेचं आहे नोट डाऊन करण्यासाठी. ओके. मग तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आहे की तुम्ही त्याचं राईट युटिलायझेशन कसं करणार आहे. की तुम्हाला कुठली नोटबुक पाहिजे आहे, बाबा 300 पेजेसची पाहिजे, 200 पेजेसची पाहिजे का 100 पेजेसची पाहिजे, किंवा 1 पान पाहिजे आहे. 1 पान पण आता गरजेचं आहे. 100 पानी नोटबुक घेतली तरी चालते, 300 पेजेस लागत नाही, आता गरजेचं नाहीये. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आहे. ओके. स्केच पेन वापरायचा का पेन वापरायचं या क्षणी. स्केच पेन कधी वापरायचं, जेव्हा तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं असेल तेव्हा तुम्ही स्केच पेन वापरू शकता. आता आपल्याला फक्त नोट डाऊन करायचे, मग इट इज इनफ टू हॅव अ पेन्सिल ऑर पेन. म्हणजे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की तुम्ही पेन कधी वापरायचा, पेन्सिल कधी वापरायचं किंवा स्केच पेन कधी वापरायचं. हे जर तुम्हाला राईट कळालं कधी काय काय वापरायचं, मग त्याची जर राईट युटिलायझेशन कळालं म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो काय आहे, माणसाला लक्षात यायला पाहिजे हे कधी काय काय वापरायचं, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, राईट युटिलायझेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी फॉर डुईंग इट्स वर्क. लक्षात आलेलं आहे काय? येस मॅम. हे जे दोन आहेत तुमचे, राईट अंडरस्टँडिंग जर ह्युमन बिंग मध्ये असेल आणि राईट युटिलायझेशन हे 2 फॅक्टर जर असतील तर तुम्हाला तुमच्या जीवनात काय आहे, हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी ही नक्की मिळणार आहे. ओके विथ दिस? लक्षात आलेलं आहे का? नुसतं राईट अंडरस्टँडिंग स्वतःमध्ये असणे गरजेचं आहे का, किंवा राईट युटिलायझेशन स्वतःपुरतं मर्यादित आहे का? नाही. काय म्हणतात हे, राईट अंडरस्टँडिंग आणि राईट युटिलायझेशन इट शुड बी फॉर व्हॉट, 4 फॅक्टर्स. कुठले कुठले 4 मेंबर्स आहेत बघा 4 स्टेजेस आहेत. व्हॉट आर द 4 स्टेजेस? ऍट इंडिव्हिज्युअल लेवल्स म्हणू शकतो आपण. 4 लेवल्सला तुम्हाला राईट अंडरस्टँडिंग आणि राईट युटिलायझेशन गरजेचं आहे. कुठले 4 लेवल्स? इंडिव्हिज्युअल म्हणजे आपल्यामध्ये, इंडिव्हिज्युअल म्हणजे समजा मी ऍज अ ह्युमन बिंग, माझ्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग पाहिजे आहे, राईट युटिलायझेशन. जेव्हा मी काय खर्च करते किंवा जेव्हा माझं कार्य पूर्ण करायचं असेल, फक्त माझ्या पुरतं मी फक्त म्हणते, तेव्हा माझ्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग असायला पाहिजे, राईट युटिलायझेशन असायला पाहिजे ऍट इंडिव्हिज्युअल लेवल. दुसरं काय आहे, फॅमिलीसाठी मला काहीतरी पूर्ण करायचं असेल, काहीतरी काम पूर्ण करायचं असेल तर फॅमिलीशी मेंबरशी आणि माझं हे काय असायला पाहिजे, राईट अंडरस्टँडिंग पाहिजे आहे.
राईट युटिलायझेशन पाहिजे, त्यांना मी समजून सांगायला पाहिजे आहे की बाबा कधी कसं वापरायचं आहे. जर ते पटलं तर तुमच्यात राईट अंडरस्टँडिंग आहे, नाही पटलं तर राईट अंडरस्टँडिंग नाहीये. ओके, राईट युटिलायझेशन पाहिजे फॅमिली मेंबरशी. नंतर नेचर अँड एक्झिस्टन्स, जिथं तुम्ही राहता आहात त्याचे सराउंडिंग जे काय आहेत, सराउंडिंग मीडियम जे असेल ते तुम्हाला फिट होण्यास पाहिजे आहे. त्याची पॉझिटिव्हिटी, नेचरला धरून तुम्ही तुमचे कार्य पूर्ण करायला पाहिजे आहे. नेचरला डिस्ट्रॉय करून तुम्ही ते करायचं नाही. नेचरला पॉझिटिव्हिटी नेचरची घ्यायची आहे, नेचरला बरोबर घेऊन सगळं काम पूर्ण करायचं आहे. त्याला डिस्ट्रॉय न करता तुमचे कार्य पूर्ण करायचं नाही. म्हणजे तुमच्यात राईट अंडरस्टँडिंग आणि राईट युटिलायझेशन नाहीये नेचरला धरून, जर तुम्ही त्याला डिस्ट्रॉय केलं तर, सराउंडिंग मीडियमला डिस्ट्रॉय करत केलं तर. तसंच सोसायटीला धरून, सोसायटीला का तुमच्यात राईट अंडरस्टँडिंग आणि राईट युटिलायझेशन सोसायटी मेंबर मध्ये असायला पाहिजे आहे. तर या 4 लेवलला जर तुम्ही राईट अंडरस्टँडिंग आणि राईट युटिलायझेशन केलं तर तुम्ही काय आहे, तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदी आणि भरभराट किंवा समृद्धी हे काय असणार आहे, कंटिन्युटी मध्ये असणार आहे, कायमस्वरूपी राहणार आहे. मग हे कसं व्हायचं, हे कसं होणार आहे, हे कसं आपण करणार आहोत, हे कुठल्या सब्जेक्ट मध्ये आपण शिकणार आहोत. अँड दॅट सब्जेक्ट इट डील्स विथ व्हॉट, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू. हे कसं करायचं इंडिव्हिज्युअल लेवलला, फॅमिलीला आणि नेचर आणि एक्झिस्टन्सला आणि सोसायटीमध्ये, ह्याचा एकोपा कसा आणायचा किंवा त्याच्यामध्ये सगळं कसं फिट करायचं आहे या 4 लेवलमध्ये. तुम्ही राईट अंडरस्टँडिंग अँड राईट युटिलायझेशन, आणि त्याचा स्टडी आपण कुठल्या सब्जेक्ट मध्ये करणार आहोत. विच सब्जेक्ट यू आर गोइंग टू डील? युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू. लक्षात आलेलं आहे का? आपण युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू मध्ये काय शिकणार आहोत की बाबा आपल्या स्वतःमध्ये आपण काय चेंजेस करायचे आहेत राईट अंडरस्टँडिंग करण्यासाठी, राईट युटिलायझेशन करण्यासाठी इंडिव्हिज्युअल लेवलला, किंवा जेव्हा आपण फॅमिलीमध्ये राहतो मग आपल्यामध्ये आणि फॅमिलीमध्ये आपण समंजसपणा कसा आणायचा, कसं त्यांना समजवायचं, किंवा आपल्या लेवलला आपण कसं समजवायचं, नेचरला कसं आहे का नाही धरून सगळी कामं पूर्ण करायची, किंवा सोसायटी मेंबरला हे करून सामावून घेऊन कसं आहे का नाही आपलं कार्य पूर्ण करायचं. दॅट इज नथिंग बट दॅट सब्जेक्ट डील्स विथ व्हॉट, दॅट इज युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू. हे सगळं आपण या सब्जेक्ट मध्ये बघणार आहोत. ओके विथ दिस. आणि ते इंजिनिअरिंग फील्डला का आणलेला आहे हा सब्जेक्ट, कारण की आतापर्यंत जर तुम्ही बघितलंय की सगळे सब्जेक्ट हे तुमच्या टेक्निकल रिलेटेड आहेत, टेक्निकल रिलेटेड आहे, तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की बाबा आपण आता 4 वर्ष शिकणार आहोत इंजिनिअरिंग. साइड बाय साइड आपल्याला आपल्या अभ्यास करताना आपल्याला जे काय स्ट्रेस येणार आहे, डिप्रेशन येणार आहे, किंवा काय काय वेळेस येत नाही, तसं टेन्शन येत नाही, काय काय नाही येतं टेन्शन, मग ते घालवण्यासाठी तुमच्यामध्ये तुम्ही काय राईट अंडरस्टँडिंग करता आहात इंडिव्हिज्युअल लेवलला, किंवा तुम्ही आहे का नाही तुमच्या आपल्याला जर अभ्यास करताना आपण कुणाच्या फॅमिली मेंबरशी कसं पण वागतो, बाबा मला अभ्यास करायचा मी काम करणार नाही, आता आई वडिलांना आपण रागवतो, माझं उद्या टेस्ट आहे मी काय काम करणार नाही, तसं न करता तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरशी कसं वागणूक देता आहात, कसं राईट अंडरस्टँडिंग करता आहात, हे सगळं या सब्जेक्ट मध्ये आपण साइड बाय साइड काय करणार आहे, समजून घ्यायचं आहे, कसं तुमचे रिलेशनशिप तुम्ही मेंटेन करायचे आहेत. मग हे करण्यासाठी हा सब्जेक्ट आपण इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवण्यासाठी हा सब्जेक्ट इंट्रोड्यूस केलेला आहे लास्ट इयर पासून, की तुम्ही टेक्निकल नॉलेज घ्या, साइड बाय साइड तुम्ही काय आहे तुमचे इंडिव्हिज्युअल रिलेशनशिप किंवा फॅमिली रिलेशनशिप, सोसायटी रिलेशनशिप, नेचरशी रिलेशन कसं मेंटेन करायचं आहे हे या सब्जेक्ट मध्ये आपल्याला शिकवण्यात येणार आहे. म्हणून हा सब्जेक्ट आपण इंट्रोड्यूस केलेला आहे इंजिनिअरिंग फील्ड मध्ये. ओके विथ दिस? Yes, ma'am. Okay, so this is about universal human value, why we are going to include this subject. And now what is the course outcome? What is the course outcome? तर आता कोर्स आउटकम म्हणजे नक्की काय आहे की बाबा हा सब्जेक्ट तर तुम्हाला इंट्रोड्यूस केलेला आहे इंजिनिअरिंग फील्ड मध्ये, तर तो सब्जेक्ट शिकल्यानंतर प्रत्येक सब्जेक्ट आता तुम्हाला एकूण 4 चॅप्टर आहेत, 4 चॅप्टर्स आर देअर. So from this 4 chapter, for each chapter, one point is there. One point is there. That is for first chapter. This is the first point. That is the first outcome. For second,
chapter, this is the second outcome, and remaining 2 course outcomes, this is nothing but the third chapter outcome and this is the fourth chapter outcome. प्रत्येक चॅप्टर मधनं आपण काय शिकणार आहोत ते म्हणजेच काय आहे कोर्स आउटकम. स्टुडंट्स प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर काय शिकणार आहेत, त्यातनं त्यांना काय मिळतं आहे ते म्हणजेच काय कोर्स आउटकम झालेला आहे. मग हे 4 कोर्स आउटकम आपल्याला दिलेले आहेत. बोला, कोण बोलतंय? अक्षता का मोनिका? काय विचारायचंय का? नाही मॅम. ओके, तर कोर्स आउटकम म्हणजे काय? सब्जेक्ट आउटकम्स. सब्जेक्ट, या सब्जेक्ट मधनं आपल्याला नक्की स्टुडंटना काय मिळतं आहे तो सब्जेक्ट पूर्ण शिकल्यानंतर प्रत्येक चॅप्टर मधनं. तर पहिला जो आहे तो पहिल्या चॅप्टर मधनं आउटकम आहे. पहिल्या चॅप्टर मध्ये काय आपण शिकणार आहोत की काय म्हणते बघा, कोण सांगू शकेल मला हे लाऊडली रीड करून? कुणाला वाचता येते? सगळ्यांनाच वाचता येते इथं. तुम्ही 12वी आता शिकलेला आहे म्हणजे आता कोण हे सगळं नीट स्पष्टपणे उच्चार करून मला आहे का नाही, त्याचं मिनिंग तर मला काय नको आहे, फक्त हे कोण मोठ्याने वाचणार आहे? मे आय? ओके, बोला अक्षता. Appreciate the essential complementary between values and skills to ensure sustained happiness and prosperity, which are the core aspirations of all human beings. ओके, नाईसली. ओके ओके, म्हणजे तुम्हाला नीट हे करता येत आहे. Appreciate the essential complementary between values and skill. Appreciate करा ज्या काय व्हॅल्यूज म्हणजे मूल्य आहेत, तुम्ही कुणाला इम्पॉर्टन्स देता आहात तुमच्या जीवनामध्ये, ज्या काय व्हॅल्यूज असतील किंवा वेगवेगळ्या म्हणू शकतो आपण व्हॅल्यू ज्या काय आपण शिकणार आहोत या चॅप्टर मध्ये. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, ग्लोरी म्हणजे काय, मानवी मूल्य आपण जे काय शिकणार आहोत, ट्रस्ट म्हणजे काय, विश्वास, ट्रस्ट म्हणजे विश्वास काय आहे, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण शिकणार आहोत या चॅप्टर मध्ये. ते तुम्ही अप्रिशिएट करायला पाहिजे. प्रत्येकाबद्दल काहीतरी आपल्याला मूल्य असतात, ट्रस्ट असती भावना, नंतर ग्रॅटिट्यूड असते, ग्लोरी असती, लव भावना असती आहे, ते आपण काय करायला पाहिजे? अप्रिशिएट करायला पाहिजे. ओके, अप्रिशिएट द इसेन्शियल कॉम्प्लिमेंटरी बिटवीन व्हॅल्यूज अँड स्किल. त्याचा डिफरन्स माहित असायला पाहिजे आहे तुम्हाला व्हॅल्यूज आणि स्किल मधला. स्किल म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही? कौशल्य. कौशल्य. ओके, कौशल्य कुणाकुणाचं काय आहे, आणि व्हॅल्यूज म्हणजे मूल्य. मूल्य आणि कौशल्य यामध्ये तुम्हाला डिफरन्स माहित असायला पाहिजे आहे आणि तुम्ही ते अप्रिशिएट करायला पाहिजे आहे. कशासाठी अप्रिशिएट करणे गरजेचं आहे? तुम्हाला जर त्याचा डिफरन्स लक्षात आला आणि तुम्ही अप्रिशिएट केलं तो डिफरन्स, तर तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी तुमच्या जीवनामध्ये मिळणार आहे. हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी तुमच्या जीवनामध्ये मिळणार आहे. आणि हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी म्हणजे नक्की काय आहेत? तुमच्या त्या कोर ऍस्पिरेशन्स आहेत प्रत्येक ह्युमन बीइंगचं. ऍस्पिरेशन म्हणजे काय आहे? आकांक्षा आहेत, अपेक्षा आहेत. प्रत्येक ह्युमन बीइंगचं अपेक्षा आहेत, महत्वाच्या अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत की जीवनात आनंद आणि भरभराट असणे गरजेचं आहे. आणि त्यासाठी ज्या काही तुमच्या मूल्य असतील, ज्या काही तुमच्या कॅपॅबिलिटीज असतील, कौशल्य स्किल्स असतील, ते त्यामध्ये तुम्हाला डिफरन्स करता आला पाहिजे. तुम्ही ते अप्रिशिएट करणे गरजेचं आहे. ते जर तुम्ही अप्रिशिएट केलं, प्रत्येकाचं कॅपॅबिलिटीज काय आहेत, तुमच्या स्वतःच्या काय आहेत, दुसऱ्याच्या व्हॅल्यूज काय, स्किल आहेत, आणि त्याचा जर डिफरन्स तुम्हाला लक्षात आले तर तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आनंदी आणि भरभराट हे मिळणार आहे. हेच तुमच्या काय आहेत? महत्वाच्या अपेक्षा आणि आकांक्षा आहेत सगळ्या मानवी जीवनाच्या. हे या पहिल्या चॅप्टर मधनं आपण शिकणार आहोत. व्हॅल्यूज काय आहेत, स्किल्स काय आहेत, आणि तुम्ही ते कसे मेंटेन करणार आहात, कसे अप्रिशिएट करणार आहेत, त्याचा डिफरन्स काय आहे. ओके विथ दिस फर्स्ट आउटकम? येस मॅम. ओके, आता दुसरा जो आउटकम आहे, डेव्हलप हॉलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह. आता हा कोण रीड करून दाखवणार आहे मला? मे आय? ओके, मोनिका. Develop a holistic perspective towards life and profession as well as towards happiness and prosperity based on a correct understanding of the human reality
and the rest of existence. Existence. Okay. So within 1 minute, I think so 1 minute is only remaining. 1 minute is remaining. So that meeting will be ended. And tomorrow or the after tomorrow, last lecture again there UHV is there. So tomorrow we will meet. आता तुम्हाला रोल नंबर दिलेले आहेत का? नो मॅम. ओके, रोल नंबर दिलेले नाहीये. तर उद्या मला वाटते सर देतील रोल नंबर उद्या किंवा परवा, मग तेव्हा आपण रोल नंबर हे करूया. आता 1च मिनिट राहिलेला आहे. आता मीटिंग बंद होईल. तोपर्यंत आपण बघूया जेवढं डिस्कस करता येईल तेवढं डिस्कस करूया. सेकंड पॉइंट, डेव्हलप हॉलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स लाईफ. आपला जो दृष्टिकोन आहे लाईफ बद्दल तो नेहमी पॉझिटिव्ह असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? पॉझिटिव्ह असायला पाहिजे. हॉलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स लाईफ अँड प्रोफेशन. प्रोफेशन म्हणजेच काय बाबा, तुम्ही 12वी झाल्यानंतर किंवा आता BE झाल्यानंतर तुमचा काहीतरी तुम्ही बिझनेस तयार करणार आहे किंवा ऑफिशियल जे काही वर्क असेल त्याला आपण म्हणू शकतो प्रोफेशन. मग लाईफ आणि प्रोफेशन जेव्हा तुम्ही बघता आहात तो दृष्टिकोन असायला पाहिजे आहे, तो तुमचा नेहमी पॉझिटिव्ह तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे तुमच्या मनामध्ये. ओके, तरच मग तुमचं काय असणार आहे, तुमचं